आणि मग फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही लग्नाला चाललो होतो. तर असं छान छान आवरून मी आणि माझी लेक निघालो होतो ते लग्नाला. मम्मी पप्पांनाही बोलावणं होतं, सो तेही निघाले होते. मम्मी ते म्हणत होते आम्ही तिला घेऊन घरीच थांबतो, तू जाऊ नये, एन्जॉय पण करशील. पण म्हटलं नाही, त्यांनी बोलवलंय, तुम्हालाही यायचं आहे. तर मग असंच सगळं आवरत आवरत आम्ही निघालो, पोहोचलो होतो. वरात चाललीच होती लॉन्समध्ये. तर आमची ही सायली पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे इतकी गोड गोड छान छान दिसत होती. छान अशी मिरवणूक चालू होती, वरात निघालेली होती. आमचे शुभम सरकार नाचत होते मस्तपैकी, सगळेजण आनंद घेत होते. सायली त्याच्याशी वाट बघत होती एंट्री करताना, जे की खूप भारी वाटत होतं. आणि म्हणतो ना, फायनली इट्स हॅपनिंग अँड इट्स रिअली हॅपनिंग. तर ही सगळी गोष्ट बघताना इतकं भारी वाटत होतं सगळं, इतके सुंदर हे दोघंही दिसत होते, इतकं छान सगळं, इतक्या घोळक्यामध्ये सगळे मित्रमैत्रिणी, सगळा फॅमिली, सगळा परिवार, सगळं गाव आलेलं होतं लग्नाला. इतकं छान सगळं सुरू होतं तिथे. त्यांची एंट्री पण इतकी भारी झाली होती, इतकी मस्त वाटत होतं सगळं, एकदम रॉयल, एकदम जबरदस्त. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही सगळेजण खूप आनंद घेत होतो. सगळ्यांना खूप भारी वाटत होतं. आम्ही सगळ्या मैत्रिणी एका ठिकाणी बसलो होतो आणि नंतर मग म्हटलं चला स्टेजवर पण जाऊया म्हणून. आणि मग आमचे इथे सगळेजण स्टेजवर आल्यानंतर छान असा अंतरपाठ धरण्यात आला, जो अंतरपाठ पण मस्त होता, कस्टमाइज्ड होता त्या दोघांच्या नावाचा. आमचे प्रसाद कुलकर्णी सर छान असे मंगलाष्टक म्हणत होते, इतके छान सुंदर तालासुरात की ते ऐकायलाही फार भारी वाटत होतं. तर फायनली मंगलाष्टकी झाली, अक्षदा पडल्या आणि आमची सायली ऑफिशियली शेलार झाली. तर इतकं भारी, इतकं सुंदर हे सगळं वाटत होतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा आनंद, हे सगळं बघताना, हे सगळं अनुभवताना खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि नेहमी पुन्हा एकदा ह्या व्लॉगमध्येही की आम्ही त्यांचा प्रवास बघितला आहे, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं सगळ्यांना त्यांचं फायनली हा मोमेंट साकार झालेला बघताना. ह्या लग्नाला मला येता आलं म्हणून, हे सगळं मी स्वतः अनुभवले म्हणून. सो फायनली थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जो